सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 वर्षापासून पुराचं फार मोठं थैमान होतं. या थैमानात गेल्या महाविकास आघाडी सरकारनं की शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान देतो म्हणून असं जाहीर केलं होतं. पण हे अनुदान नुसतं घोषणा झाली, नुसतं झुलवतच ठेवलं. पण कालच मागच्या आठवड्यापूर्वी राजू शेट्टी साहेब यांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. मोर्चाचं फलित म्हणून आज कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्याला आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना 50,000चं अनुदान या शिंदे सरकारनं दिलं. वास्तविक हे अनुदान पाठीमागच मिळायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली. याचं सर्व फलित माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचं आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आहे. मी या शिंदे सरकारांचं आभार व्यक्त करतो. मी शामराव शिंदे, रिटायर नाक्ष. मला जे आता महाराष्ट्र सरकारकडून जे प्रोत्साहनपर अनुदान मिळालं 50,000चं, त्याला राजू शेट्टीच्या जे आंदोलन कोल्हापूरला झालं पावसात त्याचं यश आलं. त्याच्याबद्दल आम्ही रिटायर नाक्ष गावामध्ये त्यांचं बॅनर तयार करून आम्ही त्याचं अभिनंदन केलं आणि आमच्या उत्साहात म्हणजे आम्हाला दिवाळी आमची शेतकऱ्यांची गोड झाली. त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान असल्यामुळं राजू शेट्टी साहेबांचा आम्हाला ऐन ह्याच्यात म्हणजे दिवाळीच्या तोंडावर 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान मिळालं. आणि त्याच्या अगोदर जे पाठीमागं सरकार होतं 3 वर्ष झाली आम्हाला झुलवत ठेवलं आणि तरीसुद्धा यश आलं नाही. शेट्टी साहेबांनी राजू शेट्टी साहेबांनी ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात भर पावसात आंदोलन केलं, त्या आंदोलनाचं यश आणि आलेल्या एकनाथ शिंदे सरकारांचं आम्हाला जे राजू शेट्टी आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळं जे आम्हाला प्रोत्साहनपर 50,000 अनुदान मिळालं, त्याबद्दल आम्ही एकदम ओके आणि समाधानी आहे. रिटायर नाक्ष गावामध्ये आमच्या शेतकरी वर्गात इतकं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आलं आणि आम्हाला दिवाळी आमची शेतकऱ्यांची गोड झाली.